Cancer Healer Center, a new beginning. शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये सव्वा तास बंद दाराआड चर्चा, तर राजकीय नाही तर सदिच्छा भेट घेतली. मनसे आणि आमचे विचार मिळते जुळते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणी अपडेट. ससूनमधील 6 तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल रात्री उशिरा तयार. मात्र अहवालातील निष्कर्षावर तज्ज्ञांचं एकमत होत नसल्यानं विलंब. संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना. कुत्रा चावल्याचा खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे. आमदार अमोल मिटकरींचा खोचकटोला. नाशिकच्या वादग्रस्त धार्मिक स्थळावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई. काठे गल्ली परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त. ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी निर्विघ्न असल्यानं पालिकेकडून तोडक कारवाई. नाशिकमधील वादग्रस्त धार्मिक स्थळ प्रकरणी मध्यरात्री दगडफेकीची घटना. 21 पोलीस जखमी. वाहनांचंही नुकसान. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर. काठेगल्ली परिसरात तणावपूर्ण शांतता. आमच्या शिबिरात अडथळे आणण्याचा प्रयत्न. कुठे कधी काय करायचं याचं पंचांग भाजपचे लोक काढून बसतात. नाशिकातील धार्मिक स्थळावरील कारवाईनंतर संजय राऊतांचा आरोप. नाशिकात आज ठाकरेंच्या शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या उपस्थितीत 15 विधानसभा मतदारसंघांचं शिबिर. एआयद्वारे बाळासाहेब ठाकरेंचं भाषण दाखवलं जाणार. अमरावती विमानतळाचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज उद्घाटन. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे उपस्थित राहणार. बावनकुळेंसह नवनीत राणा मुंबई विमानतळावर दाखल. नागपुरातील हिंसाचार घडलेल्या भागात आज काँग्रेसचा सद्भावना शांती मार्च. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ताजबागपर्यंत सद्भावना शांती मार्च काढला जाणार. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचा काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला विरोध. तर प्यारे खान भाजपची भाषा बोलतात. त्यांना समाजाशी काही घेणं देणं नाही. वडेट्टीवारांची टीका. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांना शरण येणार. व्हिडिओ शेअर करत माहिती. वाल्मी कराडच्या एन्काउंटरबाबत कासलेंचा मुंडेंवर आरोप. छत्रपती संभाजीनगरात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन. परीक्षा पुढे ढकलण्यासह पदांची संख्या वाढवण्याची मागणी. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा. कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. दुपारी 2 वाजता सुनावणी होणार. खार पोलीस ठाण्यातील एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी कामराची याचिका. कैद्याचा तुरुंग कोठडीत मृत्यू झाल्यास वारसांना 5 लाख रुपये देणार. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार भरपाईस मंत्रिमंडळाची मंजुरी. मुंबईला बॉम्ब उडवण्याची धमकी देणाऱ्याला बोरिवलीतून अटक. आरोपी सूरज जाधवचा मोबाईल आणि सिम कार्ड जप्त. यापूर्वी सूरजवर अनेक गुन्ह्यांची नोंद. उद्या कोर्टात हजर करणार. जळगावात सोनं चांदीच्या दरात घसरण. सोनं 700 रुपयांनी कमी होऊन 93,300 रुपयांवर, तर चांदीच्या किमतीत 500 रुपयांची घसरण. अहिल्यानगरच्या राहुरी शहरात आज कडकडीत बंद. महापुरुषांचा पुतळा विटंबना प्रकरणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचं 3 दिवसांपासून बेमुदत उपोषण. 3 आठवड्यानंतरही आरोपीला अद्याप अटक नाही. ईडीची सहारा समूहावर मोठी कारवाई. लोणावळ्यातील आंबी व्हॅली सिटीमधील 707 एकर जागा जप्त. जमिनीची बाजारभावानुसार किंमत सुमारे 1,460 कोटी रुपये. जमीन बेनामी नावांनी खरेदी केल्याचा तपासात उघड. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात विजेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू. शेटफळ गावातली घटना. नातेवाईकांनी मृतदेह महावितरणच्या कार्यालयाबाहेर आणला. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याच्या दरात घसरण. 45,000 रुपये क्विंटल दर. एप्रिल महिन्याच्या अखेर मोठ्या प्रमाणात हापूसची आवक होणार. राज्यात पुढील 2 दिवस पावसाचे. कोकण, विदर्भ, मराठवाड्यात 2 दिवस पावसाची शक्यता. नागपूरसह विदर्भात काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता. धावत्या रेल्वे गाडीत आता एटीएम सुविधा उपलब्ध. मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेस ट्रेनमध्ये सुविधा सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार विस्तार करण्यात येणार.
चैत्री यात्रेत विठुरायाच्या चरणी 2,56,00,000 दान. लाखोंच्या संख्येनं भाविकांनी घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन. मंदिर समितीच्या उत्पन्नात यंदा 1,29,81,267 रुपयांची वाढ. Cancer Healer Center, a new beginning.